आज मी मोमोज बनवणार आहे। मी एक पाव कोबी बारीक कट करून घेतलेला आहे, 3 शिमला मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहे, 4 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे आणि गाजर किसून घेतलेले आहे। आता आपण ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहे, आपण छोट्या चॉप करून तेलामध्ये फ्राय करून हे सगळं भाजून घेणार आहोत। आणि हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला जेवढे मोमोज बनवायचे तेवढे आपण पीठ घेऊ शकतो। एक पळी तेल टाकायचं आहे आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। तुम्ही मिरचीची ग्रेव्ही पण टाकू शकता किंवा बारीक मिरच्या कट करून पण टाकू शकता, पण लहान मुलं खाणार आहे त्याच्यामुळे मी अर्ध्या मिरच्या कट केलेल्या आहे। तर ह्याच्यामध्ये तापलेल्या तेलामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत। तर ह्या व्हेजिटेबलमध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकणार आहोत। हे व्हेजिटेबल सगळे असे व्यवस्थित वाफेवरती भाजून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटासाठी व्यवस्थित भाजायचं आहे, जोपर्यंत ह्याला पाणी सुटते, जोपर्यंत ते पाणी सुटलेलं आटत नाही तोपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे। व्यवस्थित फ्राय म्हणजे नॉर्मल मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि एक मिनिट झाल्यानंतर फास्ट गॅस करायचा आहे। आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण सुक्क झालेलं पाहिजे। त्याच्यानंतर ना थंड होऊ द्यायचं आहे। आता आपलं हे व्यवस्थित तयार झालेलं आहे, हे थंड व्हायला ठेवायचं आहे आणि पीठ मळायला घ्यायचं आहे। हे मी मैद्याचं पीठ अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। याच्यात 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, 1 पळी तेल टाकलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित छान घट्ट मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही ठेवायचं आहे। हे पीठ आता आपण पाणी टाकून थोडं थोडं घट्ट मळायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे। तर हे मैद्याचं पीठ मळून झालेलं आहे, हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। अशी मस्त पुरी पातळ लाटून घ्यायची आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडी पण नाही। त्याच्यानंतर ना 1 चम्मच आणि हाफ चम्मच आपले व्हेजिटेबल टाकायचे आहे। साईडनी पाणी लावायचं आहे। जेणेकरून आपला मोमोज ओपन नाही होणार, त्याच्यामुळे आपण साईडनी पाणी लावायचं। आणि तुम्हाला जो शेप द्यायचा तो शेप तुम्ही देऊ शकता। तुम्ही मोदक सारखा पण शेप देऊ शकता किंवा तुम्ही आपण दिवाळीसाठी करंजी बनवतो त्याचा पण शेप देऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही छोटा मोमोज बनवू शकता, मोठा पण मोमोज बनवू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप बनवू शकता। याच्या चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि त्याच्यावरती आपले बनवलेले मोमोज ठेवायचे आहे। तोपर्यंत एका मोठ्या टोपामध्ये 5-6 ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवायचं आहे आणि ही जाळी त्याच्यावरती ठेवायची। मी मोठ्या टोपामध्ये बघा एवढं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ही जाळी ठेवणार आहे। पूर्ण मोमोज बनवून झाल्यानंतर आपण ठेवायचं आहे आणि फास्ट गॅसवरती 15 मिनिटं उकडून घ्यायचं आहे। परत आपण साईडने असं पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपण करंजीच्या शेपचा मोमोज बनवणार आहोत हा। आणि हे असं कॉर्नर फोल्ड करायचं आहे, व्यवस्थित फोल्ड करायचं आहे असं। आपण कोणत्या पण शेपचा मोमोज बनवू शकतो। आपलं पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावरती आपण ही मोमोजची थाळी ठेवायची आहे आणि 15 मिनिटासाठी हे उकडून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आपले मोमोज बाहेर काढायचे आहे। आता आपण मोमोजसाठी चटणी बनवणार आहोत। हे 5-6 टोमॅटो धुवून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये सुकलेल्या लाल मिरच्या 6-7 टाकलेल्या आहे, सोललेला लसूण
ह्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो तुम्ही असे थोडेसे नॉर्मल साल कट करून पण टाकू शकता किंवा असे पण डायरेक्ट टाकू शकता. हे चांगले शिजवून घ्यायचे आहे. आपले मोमोज मस्त शिजलेले आहेत. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे किंवा तूप पण टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता. आपले टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहे बघा, साल पण ओपन झालेली आहे. आता हे आपण सगळं पाणी साईडला काढून हे सगळं मिक्सरमध्ये ग्रेव्ही बनवणार आहोत. हे टोमॅटोची साल बघा, अशा प्रकारे सगळी साल काढून घ्यायची आहे. हे बघा किती व्यवस्थित ओपन होती आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. ग्रेव्ही बनवायची आहे. टोमॅटोचे पूर्ण साली काढून घ्यायचे आहे आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत म्हणून थोडंसं मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्रेव्ही करून घेणार आहे. आता आपली ही छान ग्रेव्ही झालेली आहे, बारीक पिसलेली आहे चांगली. भांड्यामध्ये 1 पळी तेल घेणार आहोत. 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि आपण हे सगळं ग्रेव्ही ह्याच्यात टाकणार आहोत आणि 1-2 सेकंदासाठी फ्राय करून घेणार आहोत. चटणी जास्त वेळ शिजून नाही घ्यायची आहे. 1-2 सेकंदच गरम व्हायला, तेल व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण ही चटणी फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी, जास्त वेळ नाही, 1-2 सेकंद. हे बघा आपली चटणी छान झालेली आहे. हे बघा आपली मोमोज रेसिपी तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे. माझे शेप जरा बिघडलेले आहेत थोडेसे. सेकंड राऊंडला मी खूप छान मोमोज बनवू शकते. तुम्ही पण कधी केले नसेल तर ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या.